हा बोला काय म्हणला. गुरुवारी ती लेवल काढलेली म्हणजे इथं हा जर आलं तर मार्केट हे होऊ शकतं. ते दोन ते सप्लाय आपल्या हा डिमांड झोन काढलेले होते. हा म्हणजे आपण बाईंग साठी इंटरेस्टेड या लेवल शिवाय नव्हतो. लेवल आणि सेम हे निफ्टीसाठी झालं. बँक निफ्टी मध्ये पण आपण सेम तसंच केलं होतं. बँक निफ्टी मध्ये पण आपलं तेच ठरलेलं त्या दिवशी. हा तेच ठरलेलं. पण त्याचं मी म्हणजे घेत स्टॉक वगैरे काही घेतच नाही ऑप्शन मध्ये अजून. पण मी नाही बघितलं फक्त फक्त ऑब्झर्व जस्ट करा. हा ऑब्झर्व केलं पाहिजे लेवल कशी काय. आता ह्याचं लॉजिक तुम्हाला माहिती आहे. ही लेवल आपण कशी काढली होती. हम्म. बरोबर. हा हम्म. हा प्रॉपर एक डिमांड इथून प्राइस न हा हे केला. आणि मी जी सांगतोय नेहमी की काय आपल्याला विदाउट कन्फर्मेशनच्या ज्या एंट्री आहेत ऑप्शन मध्ये, आता परवा पण महेश सरांना मी सांगताना काय सांगितलं की विदाउट कन्फर्मेशन पूर्ण जर तुम्ही कन्फर्मेशन घेत बसला तर ऑप्शन मध्ये तशी एंट्री नाही भेटणार. बरोबर. तर बघा आता स्टॉक हे आपला झोन आपण कसं केलेलं असतंय. हा जो आपण झोन ड्रॉ केलाय, ठीक आहे, हा जर आपण अगोदर 3-4 दिवस ड्रॉ करून ठेवतोय. लक्षात घ्या आपण हा कधी ड्रॉ केला होता. हा पण फ्रायडे ह्या दिवशीची मुवमेंट व्हायच्या अगोदर इथून हा मुवमेंट झाली ना, ही कोण थर्सडेलाच केलेलं ऍक्च्युली हे थर्सडेलाच दोन. केला होता. हा म्हणजे थर्सडेच्या अनालिसिस मध्ये आपण अगोदर इथं बाईंगला इंटरेस्टेड होतो. जोपर्यंत ही लेवल प्रोटेक्टेड असेल तोपर्यंत इथून आपण बाय करणार होतो फ्रायडेसाठी. आणि जर फ्रायडेला प्राइस खाली ठीक आहे येणार इथं असते. पण आलेली ना फ्रायडेला इथं मुवमेंट आलेली त्याला पण रिस्पेक्ट दिलेला ना इथून प्राइस हा मुवमेंट इथून वरती गेला. इथून आपल्याला ती मुवमेंट मिळाली. फ्रायडेला काय झालं, आपल्याला ही हा रॅली भेटली. एक रॅली भेटली आपल्याला फ्रायडेला, ही रॅली भेटली. आणि आपण सेकंड ट्रेड साठी दुपारी हे पण डिस्कस झालं होतं की ह्या झोन मध्ये आता आपण परत इंटरेस्टेड नसू, कारण नाही. ऑलरेडी ह्या झोन दिला आणि प्रिव्हियस हाय नाही निघाला. बरोबर. ह्या झोन मध्ये जर बाईंग कॅपॅसिटी जास्त असेल तर यानं काय करायला पाहिजे, हा झोन काढायला पाहिजे. हा ब्रेक करायला. ब्रेक करायला पाहिजे होता. तसं न झाल्यामुळे पुन्हा आपण इंटरेस्टेड इथंच होतो. फ्रायडेला डिस्कस करताना असंच झालं की हाच लेवल आपली प्रोटेक्ट होईल. आणि जर काही ग्लोबल सिनॅरिओ होऊन जर मार्केट गॅप अप ओपन झालं तर आपण या वरच्या लेवल पासून आपण सेल करणार होतो. इथून सेल बघायचं, नाहीतर आपण बाय याच लेवलमध्ये बघू. आणि एंट्री तुम्हाला अगदी छोट्या टाइम फ्रेम मध्ये विदाउट कन्फर्मेशनची एंट्री घ्यायची, कारण की आपली ही जी लेवल आहे त्या लेवलचा बॉटमच आपला स्टॉप लॉस असणार. जसं आपलं इथं ठरलेलं तसा सेम सिनेरिओ पण इथं पण येतो. पहिली कॅन्डल क्लोज झाली, आपण डिसिजन घेऊ शकत होतो. आता बघा इथं एक प्राइस ऍक्शन कसं असते, ज्यावेळेला ही कॅन्डल बघा ही जर सेलिंग पॉवर घेऊन येते तर आपण सगळ्यात अगोदर ह्या कॅन्डलला रीड करताना काय करतो की ही इथं सस्टेन नाही करू शकली. बरोबर. ही पूर्ण जी वीक आहे ती कशी अनफेअर लो आहे. हा आपल्यासाठी एक अनफेअर लो आहे. आणि हा अनफेअर लो काय काम करणार, बायर्सची पॉवर डिनोट करतोय. बरोबर. म्हणजे ह्या लोच्या खाली जर सेलरनी पुन्हा क्लोज दिला तर सेलरच्या कंट्रोलमध्ये मार्केट आहे. आणि जर ही नंतरची रेड कॅन्डल काय करते, आपल्याला काय दाखवते, इनसाइड बनली, ही हिच्या इनसाइड आहे. बरोबर आहे. म्हणजे सेलरकड मार्केट नाही. लक्षात घ्या काय झालं, पुन्हा एक ग्रीन कॅन्डल बनली, कंट्रोल पुन्हा बायर्सकडे चालला. आणि ह्याच कॅन्डलला ज्यावेळेला मार्केट काय करतंय, इथं तुम्हाला रिटेस्ट करतंय आणि ह्याच्याच खाली तुम्हाला प्राइस घेऊन जाऊ शकत नाही मार्केट. सेलर्स ह्याच्याच खाली प्राइस घेऊन जाणार नाहीत आणि बायर्स पुन्हा क्लोज देतात. तर हा ड्रॉप बेस रॅली अतिशय चांगला आहे. लक्षात आलं, हा वर्क होणार आणि छान झाला हा सिनेरिओ. इथून तुम्ही बाय करू शकत होता. हे तुम्ही 1 मिनिटात येऊन बघितलं तर मग ह्याला अजून छोट्या टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला लो कन्फर्म, हाय कन्फर्म, ह्या सगळ्या लो कन्फर्म, प्रोटेक्ट ह्या गोष्टी होतील. बघा इथं झाला तुमचा लो कन्फर्म, हा, आणि तो ड्रॉप बेस रॅली बनेपर्यंत इथं झाला प्रोटेक्ट. बरोबर. हा प्रोटेक्ट होऊन काय केलं, टेस्ट पण केला, म्हणजे रिटेस्ट पण केला ह्या झोनवरती. तुम्हाला ही एंट्री किती, 9:31 ची कॅन्डल आहे. लक्षात घ्या इथं 9:30 9:31 आहे. ते सेम सिनेरिओ आपल्याला 3 मिनिट किंवा 5 मिनिटामध्ये कुठे भेटतोय, 5 मिनिटामध्ये बघायला पाहिजे. तो ड्रॉप बेस रॅली 5 मिनिटात होता ना.
बघा इथं पण बघितलं 3 मिनिटांमध्ये तरी पण हा 9:27 ला आहे. म्हणजे तुम्हाला अर्ली एंट्री भेटते इथं ह्या झोनमध्ये आपल्याला, जर तुम्ही फक्त विदाउट कन्फर्मेशन जात असाल. ह्या झोनची पॉवर मी तुम्हाला काही हे दिलेत, स्ट्रेंथ दिलेत लिहून, बरोबर. काही झोन्स आणि त्यांच्या स्ट्रेंथ लिहून दिलेत. त्यामध्ये काम करत असताना आपण ह्या झोनची जी स्ट्रेंथ आहे, ह्या झोनची जी पॉवर आहे, त्याच्या भरवशावर म्हणजे त्याच्या भरोशावर आपण काय करणार आहे, इथून लॉंग टाइमसाठी बसणार आहे. म्हणजे विदाउट कन्फर्मेशन बसणार आहे आणि आपल्या टार्गेट पर्यंत जाणार आहे. लक्षात आलं. मग हे जे कन्फर्मेशन आहेत आणि ह्याचा स्टॉप लॉस काय असतो, या झोनचा जो आपला लो आहे, हाच लो आपला स्टॉप लॉस असतोय. मग ह्यानंतर इथं एक सिनॅरिओ होतो, आपण एंट्रीमध्ये जातो विदाउट कन्फर्मेशन नुसार. नेहमी काय होतं, आपण एंट्रीमध्ये जातो आणि एंट्रीमध्ये गेल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते की थोड्या वेळानं आपल्याला कन्फर्मेशन भेटतं. लक्षात घ्या, ज्यावेळेला आपल्याला कन्फर्मेशन भेटतं तेव्हा आपला स्टॉप लॉस कमी होतो. आपला स्टॉप लॉस हा पण नाही राहत, हा स्टॉप लॉस राहतो. कधी, ज्यावेळेला ह्या कॅन्डलचं ड्रॉप बेस रॅलीचं फॉर्मेशन होतंय, ही कॅन्डल वरती बनते, ही कॅन्डल बनली की तुमचा स्टॉप लॉस हाच झाला. लक्षात घ्या. आणि ही कॅन्डल बनल्यानंतर पुन्हा बघा, ज्यावेळेला ही कॅन्डल पुन्हा उभी वरती ही बनली, तेव्हा तुमचा स्टॉप लॉस कोणता असेल महेश सर? हाच येतो स्टॉप लॉस, हाच स्टॉप लॉस. मी काय सांगतो बघा, ह्या कॅन्डलचा हा कॅन्डलचा जो लो आहे, हा स्टॉप लॉस जेव्हा ह्या कॅन्डलचं फॉर्मेशन होतं. का? कारण की इथं काय झालंय, छोट्या टाइम फ्रेम मध्ये बघा, जे आपण एज्युकेशन तुम्हाला दिले त्यानुसार त्या कॅन्डलने काय केलंय, तुमचा महेश सर काय केला, प्रोटेक्ट केला, प्रोटेक्ट लो Protect केला. प्रोटेक्ट केला, बरोबर आहे. म्हणजे हाच हम्म. तुमचा स्टॉप लॉस राहतो परत. आलं लक्षात. बरोबर. आणि मग घेऊन जायचं. मग पहिलं टार्गेट मग आपण परत 50 मिनिट नुसार घेतोय. लक्षात घ्या, का? कारण 50 मिनिट मध्ये कन्फर्मेशन मिळालं पाहिजे आपल्याला. जोपर्यंत 50 मिनिट मध्ये कन्फर्मेशन भेटत नाही तोपर्यंत प्राइस मध्ये काय होऊ शकते, प्राइस रिव्हर्स पण करू शकते. पण 50 मिनिट मध्ये कन्फर्मेशन मध्ये आपलं पहिलं टार्गेट हे आहे आणि प्राइसनं काय केलं, एवढी मोठी बुलिश एंगल्फिंग बनवली. बघा, मी तुम्हाला नेहमी सांगताना काय सांगतो, आपण चार्ट पॅटर्न, जे कॅन्डलस्टिक पॅटर्न आहेत, हे कधी फॉलो करतो आपण मोठ्या टाइम फ्रेम्स मध्ये. ज्या ज्या मोठ्या टाइम फ्रेम मध्ये आपण हे फॉलो करतो तिथं आपल्याला बेनिफिट भेटतात त्याची. लक्षात घ्या. ही बुलिश एंगल्फिंग बनल्यानंतर काय, आपण पुन्हा ह्या लेवल पर्यंत म्हणजे ह्याच्यावरती क्लोजिंग येते का पाहिलं, किंवा आपला जो रूल आहे त्या रूल नुसार काय करणार, आपण हाय कन्फर्म होईपर्यंत ट्रेल करणार. मग आता ऑप्शन आहे, आपण ऑप्शन मध्ये 3 किंवा 5 मिनिटांमध्ये हाय कन्फर्म होऊ द्यायचा, बरोबर. मग हाय ऑप्शन मध्ये तुम्हाला 3 कन्फर्म होत असताना कुठं होतोय, ह्या 5 मिनिट आहे, हा 3 मिनिटांमध्ये बघितलं तर तुम्हाला ह्याच्या इनसाइड सगळं म्हणजे 3 मिनिट 5 मिनिटांमध्ये सगळीकडे तुम्हाला हाय कन्फर्म इथं झाला. ठीक आहे. आणि हा एक सिनॅरिओ दिसतो तुम्हाला. इथं जर सिनॅरिओ दिसत असेल असा, तर तुम्ही एक्झिट करणार. लक्षात आलं. म्हणजे तुमच्या आपल्या ज्या पोझिशन आहेत आपण, बरं, ह्या सिनॅरिओसाठी बघा, दुसरी एक महत्वाची गोष्ट, याचं उत्तर तुम्ही सांगा. हा सिनॅरिओ इथं झाला, बरोबर. आपलं जे एज्युकेशन आहे त्या एज्युकेशन नुसार मला सांगा, ह्या लाईनच्या वरती गेल्यानंतर काय व्हायला पाहिजे, कोणता एरिया सुरू होतो तो, प्रॉफिट बुकिंग. प्रॉफिट बुकिंग एरिया S2 चालू झाला ना आपला. हा, म्हणजे S2 मध्ये गेल्यानंतर आपण हाय कन्फर्म करायची वाट कोणासाठी बघणार, ज्या आपल्या 70% बुक करून ज्या राहिलेल्या 30, 35, 40, 25% ज्या काही क्वांटिटी तुम्ही होल्ड केला असेल तुमच्या रिस्क मॅनेजमेंटनुसार, त्या क्वांटिटी 100% बुक करण्यासाठी आपण लो कन्फर्मचं वेट करणार. लक्षात आलं. ऑलरेडी आपण प्रॉफिट बुक केलेलं आहे काही गोष्टी, त्यामुळे तुम्हाला काही प्रॉफिट इथं जरी बुक करावं लागलं तरी तुमच्या राहिलेल्या रिमेनिंग क्वांटिटी तुम्ही कॉस्ट टू कॉस्ट काढलेलं नाही. लक्षात ठेवा. आलं लक्षात. हा एक फायदा होतो त्याचा रिस्क मॅनेजमेंटमध्ये. आणि आपण आपली शिस्त, आपली डिसिप्लिन पाळण्याचा फायदा हा एक होतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय असू शकते याच्यामध्ये, याच्यासोबत अजून, की ज्या वेळेला ही वेव बघा, आता ही वेव ज्या वेळेला इथंपर्यंत येते, ठीक आहे, आता हे आपण 5 मिनिटात बघतो, तरी पण मला सांगा इथं फिबो टाकल्यानंतर काय होईल, 50%, बरोबर आहे. 50% पर्यंत आहे. आणि 50%ला येऊन तुम्हाला हा जर सिनॅरिओ भेटत असेल तर काय करणार तुम्ही, इथं परत त्याला ह्याच्यावरती जाऊन मार्केटनं हे करण्याची वाट बघायची नाही. आपण बरोबर. ऑप्शन मध्ये आपण ही गोष्ट बघणार नाही. आपण काय करणार, इथंच एंट्री करणार. इथे एंट्री करत असताना आपला स्टॉप लॉस काय राहतो, हाच राहतो.
हा एक स्टॉप लॉस फक्त आहे. जर ह्याच्या खाली आलं तर काय झालं, आपला लो ब्रेक झाला, जो की लो इथं प्रोटेक्ट झालेला, सॉरी लो कन्फर्म झालेला, तो लो ब्रेक होईल Break. डायरेक्ट, म्हणजे तो प्रोटेक्ट नाही झाला. म्हणजे इथं कन्फर्मेशनची वाट न बघता जर तुम्ही बघितलं तर हा एक साधारणतः माझ्या मते 25-30 पॉईंटचा ट्रेड आहे हा, बरोबर. किती लो आणि हाय बघा इकडे. हम्म? त्याचा हाय लो बघा इथे. जास्त असेल काय, 328 आणि लो किती आहे 208. 115, म्हणजे ऑलमोस्ट तो नाही म्हटलं तर 60-70 पॉईंटचा ट्रेड आहे. हा 70 पॉईंटचा तरी ट्रेड आहे ना. 60 पॉईंटचा जरा. हा ठीक ना, मी तर म्हणतो 40 पॉईंट तुम्हाला भेटले ना. का बघा, ऑलरेडी तुम्ही प्रॉफिट कमवले. लक्षात घ्या, आज इथं बसायचं कशासाठी माहितीये का, तुम्हाला सांगतो बघा. आपण काय केलंय, आपण जर ऑलरेडी इथून प्रॉफिट घेऊन गेलो, लक्षात घ्या, हे प्रॉफिट तुम्ही इथपर्यंत जरी बुक केलं असलं तरी 450 मधलं तुम्हाला 300 पॉईंट जरी प्रॉफिट भेटलं असेल इथं, ठीक आहे, मग 250 जरी भेटले असले इथं, तरी पण हा ट्रेड घ्यायचा आहे. का घ्यायचा आहे ट्रेड हा, जर तुम्ही हा 10 लॉट सोबत केला असला तरी हा किमान तुम्ही 3 ते 4 लॉट न करा. लक्षात घ्या, 3 ते 4 लॉट न करा, पण हा ट्रेड का करा, किंवा आपण हा वॉच मध्ये तरी ठेवायला पाहिजे. ऍटलिस्ट 1 लॉट न करा. का, कारण की हा येतो एक 50% पर्यंत आहे, तुम्हाला इथं लो कन्फर्म झालाय, आणि इथून जर ट्रेड गेला तर ह्यानं जी ऑलरेडी ह्याच्यावरती क्लोजिंग दिली, हा, आपण काय एक्सपेक्ट करतोय की आता पुन्हा वरती जाऊन ह्याच्या पण वरती जाईल मार्केट, आणि आपला जो सेलिंगचा, जिथं आपण सेलिंग बघतोय त्या झोन पर्यंत जायचं आहे. लक्षात घ्या, म्हणजे ही मुवमेंट आपल्याकडून मिस नाही झाली पाहिजे. मिस झाली तरी चालेल, पण म्हणजे मला काय सांगायचं, पैसे मिळवण्याच्या दृष्टीने म्हणत नाही आपण. आपण काय म्हणतोय की आपलं एज्युकेशन, आपल्याला हा आनंद घेता आला पाहिजे. आपण जे कष्ट करतोय त्या कष्टाचं फळ भेटायला पाहिजे. लक्षात घ्या, का, कारण की हा झोन काढण्यासाठी, हा झोन 15 मिनिटाचा नाही आहे, 10 मिनिटाचा, 5 मिनिटाचा नाही. लक्षात घ्या, जरी आपण एंट्री तर 2-3-5 मिनिटात घेतली असली तरी तो एक मोठा 2 आवरचा झोन आहे. याची पॉवर आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपण काय करणार, ऍटलिस्ट 1 डेच्या सप्लाय झोन पर्यंत आपण तिला घेऊन जायला पाहिजे. मग आता उद्या काय होऊ शकतं बघा, जर आपण हे अनालिसिस करतोय आता इथं, त्या गोष्टी जर बघतोय, तर आपल्याला काय एक्सपेक्टेड आहे की प्राइस कुठं जायला पाहिजे, एका सेलिंग झोन मध्ये जायला पाहिजे, त्याशिवाय सेल येणार नाही मार्केटमध्ये. लक्षात घ्या, मग पूर्ण जर एवढा प्रॉपर सिनेरिओ केलाय, बघा सिनेरिओ बघा तुम्ही, याच्यावरती क्लोजिंग आहे प्राइस मध्ये, प्रॉपर ह्या डिमांडला येऊन तुम्हाला इथं, सॉरी एक मिनिट बघा, प्रॉपर हे प्राइस ऍक्शन करून तुम्हाला इथं परत टेस्ट करून प्राइस इथे येऊन जर क्लोज करत असेल तर हा एक कन्फर्मेशन आहे. लक्षात घ्या, आणि या कन्फर्मेशन नुसार तुम्हाला ह्याच्यावरती प्राइस भेटेल उद्या, किंवा मी काय सांगतो बघा, त्याच्यावरती नाही भेटली तर ऍटलिस्ट या झोन मध्ये भेटेल. मोस्ट ऑफ द टाइम ह्याच्यावरती भेटण्याचे चान्सेस आहेत. कशासाठी, तर कमवू कशासाठी द्यायचं तुम्हाला. लक्षात घ्या, तुम्ही पैसे कमवणार, जर तुम्हाला जर सगळ्या गोष्टी माहिती असतील तर तुम्हाला रनिंग करणं इझी जाईल ना. पण ऑप्शन हा गेम रिटेलरच्या अर्निंगसाठी नाही आहे तो, बरोबर. हा, त्यासाठी तुम्हाला कुठेतरी ट्रॅप केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे ह्या गोष्टी ज्या वेळेला होतील त्यावेळेला त्यांचं प्रॉफिट होणार आहे. ह्यासाठी काय केलं जाईल, गॅप अप केलं जाईल. म्हणजे आपण हा सिनेरिओ पकडून चालायचा. लक्षात घ्या, आपल्याला माहिती पाहिजे आपला स्टॉप लॉस काय आहे. आपला हा स्टॉप लॉस आहे, ठीक आहे, पण गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर हा स्टॉप लॉस हिट होतो का, नाही होणार. त्यामुळे आपण काय करतोय, होल्डिंगसाठी वेट करतोय किंवा होल्ड करतो लॉंग टर्मच्या पोझिशन्स. पण आपल्याला जर स्टॉक मध्ये आपण करत असेल तर आपल्याला इथपर्यंत हे टार्गेट न्यायला पाहिजे. लक्षात घ्या, बरोबर आहे. हा बँक निफ्टीचा विषय झाला. निफ्टीमध्ये असं काय वेगळं, निफ्टीमध्ये पण सेम सिनेरिओ हा मगाशी मी आणि मॅडम डिस्कस करत होतो, तुम्ही नव्हता. निफ्टीमध्ये पण इथून तुम्हाला मुवमेंट भेटली, पहिल्या 10 मिनिटामध्येच तुम्हाला लो कन्फर्म केला. त्यानंतर परत प्रोटेक्ट होण्याची वाट बघायची गरज नव्हती, तुम्ही इथून डायरेक्ट घेतला असता. कारण की हा झोन जो आपण मार्क केलाय हा आपण गुरुवारी अनालिसिस करून ठेवलेला आहे. महेश सर, तुम्ही संडेला विचारले, सॉरी फ्रायडेला विचारलेला लास्टला, बरोबर. बरोबर सर.
त्यामुळे मी तुम्हाला काय सांगितलेलं की जोपर्यंत ह्या लेवलचं आपल्या अगोदरचे जे लेवल आहे त्या लेवलमध्येच मार्केट राहील असं सांगितलं ना. बरोबर सर. जर सेल करायचं असेल तर आपल्याला टॉपला बघायला पाहिजे. ऍटलिस्ट ही एक ब्ल्यू लाईन आपण मारून ठेवली होती, बरोबर आठवते ना. बरोबर. ही ब्ल्यू लाईन आपण आहे, तो व्हिडिओ आहे आपला युट्यूबला आहे अजून पण. ठीक आहे. नाही फ्रायडेचा नाही वाटतं, फ्रायडेला आपण केलं नव्हतं काय. फ्रायडेलाच केलं होतं सर. त्या फ्रायडेला आपण क्लास संपवताना लास्टला डिस्कस केलं. हा मला जाताना विचारलं की मंडेला काय होईल सर. बरोबर. हा त्यावेळेला ही एक लाईन मारून ठेवली. मी तुम्हाला काही सांगितलेलं, जर मार्केट इथं फ्लॅट जरी ओपन झालं, ठीक आहे, फ्लॅट जरी मार्केट ओपन झालं तर इथपर्यंत जाऊन इथून एक खाली मूव्ह करू शकतो. इथून एक सेलची मुवमेंट येऊ शकते. आपण सेलला इंटरेस्टेड एक तर इथं असू किंवा इथं असू, ह्या व्यतिरिक्त आपण सेलला इंटरेस्टेड नसणार आहे असं सांगितलं. बाईकला इंटरेस्टेड खालच्या 2 झोनला होतो आपण. बाईंगला इथंच इंटरेस्टेड होतो, किंवा जर प्राइस ह्या झोनच्या वरती ओपन झाली तर तर त्या झोनला. हा. लगातार कितवा दिवस आपला सही प्रेडिक्शनचा. 5-7 दिवस तर मला वाटतं आहे आपलं सही. बरोबर ना. होय. आपण त्याच्या अगोदर ऑप्शनवरती बघत नव्हतो, आपण स्टॉक मध्ये त्याच्या अगोदर केलं. आता तुम्ही कसं तुमचा कोर्स संपला, आता तुम्ही ह्या गोष्टी बघायला पाहिजेत, ऑब्झर्व्ह करायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला थोडे दिवस त्या ट्रॅकिंगवर आणले. आता बघा, अशा पद्धतीने जर तुम्ही अप्रोच ठेवला किंवा असं जर डिस्कस केलं, अनालिसिस केलं, तर तुम्हाला प्रॉपर ह्याच्या लेवल्स निघतील आणि ट्रेड पण निघतात. लगेच काय ट्रेड करू नका ऑप्शन मध्ये, पण तुम्ही ऍटलिस्ट ऑब्झर्व्ह तरी करा मार्केटला, मार्केट कशा पद्धतीने मूव्ह होते. जरी तुमच्या मार्किंग मधून नाही ओपन झालं, बघा मी काय सांगतो, इथं तुमचं मार्किंग नसेल तरी पण इथून मुवमेंट का आली, ह्याचं सोल्युशन तर आपण कसं काढायचं, आपण एखादा एंट्री कशी झाली त्याचं अनालिसिस कसं करायचं हे तर ठरवलंय आपण, हे तर शिकलोय. बरोबर. बरोबर. त्यामुळे जरी काही मुवमेंट, आता मॅडमना मी सकाळी 2 स्टॉक दिले होते, म्हणजे रात्री मॅडम मेसेज केला ग्रुपमध्ये, दीपक नायट्रेट आणि तर ते झोन पण कुठे ओपन झाले बरोबर. एक्झॅक्टली ते पण निफ्टी सारखेच मुवमेंट झाले त्यांच्यामध्ये. हे जर काल टाकले असते तर तुम्हाला जास्त फायदा झाला असता. आज उशिरा टाकले, 10-10:30 वाजता टाकले काय हे. तरी पण तिथून पण मुवमेंट आलेली आहे, लक्षात घ्या. बघा ही 10-10:30 मुवमेंट येत आहे. इथून सुद्धा हे प्रॉफिट बुकिंग झोन आहे, पण इथं मार्केट सस्टेन झालं आणि ह्याच्यावरती एक मुवमेंट दिली, पण ही खूप कमी आहे, जी की इथून चांगली भेटली असते. हा ऑलरेडी रडारवर होता माझ्या, दीपक नायट्रेट आणि दुसरा कोणता फर्टिलायझर, आणि अजून एक कोणता होता मॅडम जो झाला नाही मुवमेंट, मी बघतो माझ्या, कोरोमंडल. आपण बघा, हा पण सकाळपासून डायरेक्ट बाईमध्ये होता. हे कशा संदर्भातली एक माहिती का तुम्हाला. COR. बरं आहे का. ओके. हा COR MAND1. हा BSc MSc कुठे पूर्ण टाकू का. एक मिनिट. कोरोमंडल आलं ना ते काय. ओके ठीक आहे. हे बघा, आपण सकाळी बघितलं असताना मॅडम, हा पण प्रॉफिट मध्ये बरोबर. 10:30 नंतर याच्यामध्ये निगेटिव्ह मुवमेंट आली, कारण की हा थोडासा टार्गेट त्याचं मिळालं ना त्याला. लक्षात आलं. बघा हा कुठं पोहोचतो, इथं प्रॉफिट झोन मध्ये गेला ना. बरोबर. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये तो स्टॉक्स तुम्हाला काल मी कालच्या संडेला दिलेच नाही ना, एक पण स्टॉक दिले नाही दिले, मी टाकलेलं संडेला तुम्हाला. संडेला तुमचा मेसेज आलेला. नाही हे सकाळी बघितलं मी, पण लेट झालेलं, पण मी बघितलं ते कसं झालं मुवमेंट वगैरे. तुम्ही हा जर त्यावेळेला जर चार्ट प्रॉपर असा 2 आवर मध्ये बघितला असता तर तुम्ही इंट्राडेला सेल केला असता. लक्षात आलं का. बघा इथं काय झालं बघा,
इथं ह्याच्यावरती ह्याची क्लोजिंग आहे बरोबर. इथं हाय कन्फर्म झाला, इथं प्रोटेक्ट झाला, इथून तुम्ही इथं सेल करू शकता इंटरव्ह्यूला, बरोबर माहिती सर. हो बरोबर. ही सेलची एंट्री होती. आता परवा महेश सरांनी कसं सांगितलं, आपण लाईव्ह मला बसलेलो Zoom ला, तरी पण एकाने काय विचारलं की बाबा मी टाटा मोटर खरेदी केलाय, बाय केलाय, तर सर काय म्हटले नाही हा सेलमध्ये आहे. म्हणजे सरांनी अगोदर बघितलेला नव्हता, पण त्यावेळेला चार्ट बघितल्यानंतर त्यांनी असं बाय साठी आपण समोरच्या व्यक्तीने बाय केला म्हणून आपण बायच्या फेवर मध्ये जाऊया असं नाही बघितलं. तर प्राइस ऍक्शन काय सांगते, लक्षात आलं, प्राइस ऍक्शन कशा पद्धतीने मूव्ह व्हायला लागली, त्यानुसार आपल्याला कोणत्या साईडला जायला पाहिजे हे सरांनी चूज केलं. तसं कोणताही स्टॉक बघत असताना आपण हा बायला गेला तरी पण हा वर जाईल हे गृहीत नाही करायचं कधी. प्राइस ऍक्शन काय सांगते त्याच्यासोबत, लक्षात आलं. बायला तो इथूनच होता तो गॅप, ज्या दिवशी ज्या वेळेला मार्केट ओपन झालं त्यावेळेला होता, हा पण असू दे किंवा मगाच्या दीपकवाले दोन असू दे. बाकी काय अजून, सकाळी कोण जॉईन नाही झालं लाईव्हला, आपण हे केलं होतं. मला वाटलं परत तुम्ही डिलीट केला, मी आलो होतो. मी डिलीटच केला, हो ना, मी बघितलं अर्धा तास वेट केला, कोण नाही आलं, मग मी डिलीट केला, जाऊ दे म्हटलं काय. नाही मला ते लोक आली ती गावात जरा भेटायला, हम्म, 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 हम्म. मला तिकडे जावं लागलं आणि